मच्छी खा डायरेक्ट, नुसती चपाती नका देऊ. मच्छी खा आणि सांगा. मच्छी बघा किती फ्रेश आहे. पप्पाने केवढीशी घेतली पण ती. छान. पप्पाला व्हिडिओ का नाही घेत तू? पप्पा ऍक्च्युली पप्पाची तब्येत ठीक नव्हती ना, म्हणून मी त्यांना मध्ये मध्ये नाही घ्यायची. पण आता जसं होईल तसं तुला आवडत family ला- नाही ना? नाही नाही नाही, काय पण बदनामी नको करू बाबा. जा इथून. जायचं राव. तू किरकिरी आहे, मी नाही किरकिरी, समजलं ना? गो 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 गो. तुमची रियांची किरकिरी आहे. तुमचा हा किरकिर जा. fight चला मारून गाईस, आता मी परत तुम्हाला काय वाटण. बोलली तर बघा. ए काय पण खोटी बदनामी. याचं नाव काय आहे? काय नाव माहित नाही. करकरा. मला पण त्याचं नाव नव्हतं माहिती म्हणून बोललो. करकर आहे ना, एवढीच साईज आहे का मोठा आहे याच्यापेक्षा? त्याच्यापेक्षा एवढी येच आहे. करकरा का? करकऱ्या. या मोठा पण असते ना एकदम. एक करकऱ्या मच्छीचं नाव आहे. मी खाल्ले, जाम भारी लागते फ्राय केल्यावरती. आणि याची साईज मोठी पण असते ना, 1.5 किलो 2 किलो. हा फ्रेश आहे. तुम्ही दाखवलं ना एकदम पूर्ण फ्रेश आहे. आणि करकऱ्या, तुम्ही कोणी खाल्लाय का करकऱ्या मासा? मला कमेंटमध्ये सांगा नक्की. खरंच करकऱ्या, किरकिऱ्या नाही, करकऱ्या. आणि याच्यापेक्षा मोठा असते ना बाय. मी खाल्लाय किरकिऱ्या, करकऱ्या. तर बघू आपण आता कसा. 200ला वाटाय, 150ला देतो. 200चा वाटा. 200 मध्ये 3 पीस भेटतात, ते पण मोठे मोठे एकदम. आणि आम्ही 150ला वगैरे देतो. 150ला. म्हणजे तुम्ही इथं येता ना, तर तुम्ही इथं बार्गनिंग करा. तुमचा स्किल जर चांगला असेल ना बार्गनिंग, तर तुम्ही इथं म्हणजे मच्छी बिंदास घेऊन घरी जाऊ शकता. पण मी इथं आता तिने मला 150 होता बोलले. 120 रुपये. 120 रुपये तुम्हाला देणार आहे. आता तुम्हाला खरं सांगते, जेव्हा तुम्ही उरण फिश मार्केटला येता तेव्हा तुम्हाला इथं भाव करायचा आहे. 1 नंबर फ्रेश मच्छी घेऊन तुम्ही घरी जाणार आहे. बाकी कुठलं? आणि हे काय नाही सुरमई, चपटी सुरमई, याची साल काढूनच देतो आम्ही. माहिती आहे, जाडी काकडी असते ना. हा. हे एकदा आपले माकली. काडीची मी थोडीशी वेगळी दाखवली मी तुम्हाला. सेम नाही दाखवली जशी तुम्ही नेहमी दाखवता तशी नाही आहे. हा लाल मसाला आपल्याला साईडला ठेवायचा. त्याचा कुठे रोल आहे, तो कुठे यूज करतो तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले ह्याला आपण मॅरिनेट करतोय. आता मी हाताने केलं तर माझ्या हातातून एकदा नेल्स तुटला आहे. सो तुम्हाला तो खूप जमतोय. चला आपण ह्याला हळद मीठ लावून घेऊ. तुम्ही याची कुठे आज? तर गाईज आता ना एवढ्या थंडीमध्ये ना मी मस्तपैकी आले. मी घरात विचार केला होता की ह्या लोकांना मी मटन सूप बनवेल, पण नाही, माझी फॅमिली मटन त्यांच्यासमोर ठेवलं ते लोक फिशला चूज करतील. तर तो विचार करून मस्त स्वेटर बेटर घालून मी आलेले आहे फिश मार्केटला. आता मी बघते मला फिश मार्केटमध्ये काय भेटतंय. आणि जे पण काय भेटते तुम्हाला मी दाखवणारच आहे. त्याची प्राईस काय आणि काय सगळ्या गोष्टी. तर चला थोडंसं डोकं जड झालं थंडीमुळे, तर आता मस्त एकदम भारी काहीतरी बनवूया आपण. चला जाऊया फिश मार्केटला. आहे का ती खाडी दिसते म्हणून ती अशी दिसते थोडीशी. म्हणजे अशी कालपट रंग काल मच्छी आली की नाही? मग काल आलेली, पण मी आज लेट आले. काल मला यायला भेटला नाही इथं ना, दुसरीकडनं आणला होता ना, म्हणून मी काल नाही आली. तर बोलला आज जाते. बोंबील 100ला मोठी साईज मध्ये भेटते. बोंबील पण बघा गाईस, तुम्ही बोंबीलची तुम्ही साईज बघू शकता. किती मोठी मोठी एकदम साईज आणि 100 रुपये लावले. हेच बोंबील जेव्हा तुम्ही येता ना, कधी संडेला येता किंवा बुधवारी येता, तेव्हा तुम्हाला 200ला भेटेल वाटा. बरोबर ना? 200चा वाटा तुम्हाला भेटून जातो. पण आम्ही 200चा वाटा असला तर 150ला 120ला कधी वगैरे. 100ला पण लावतो ना. हा. तर चला आता आपण बघूया काय डिसाईड करतो घेण्यासाठी. आणि साईडला सुकी मच्छी पण आहे. एक दिवशी तुम्हाला मी सुकी मच्छी सुद्धा दाखवणार आहे की सुकी मच्छीमध्ये काय आहे आणि काय नाही ते. काय घेऊया, माकली की किरकिऱ्या? तू बोल बाबा, किरकिर. चला आपण आज ट्राय करूया किरकिऱ्या. म्हणजे साली काढून देतो आम्ही. याची ना हा. किरकिऱ्याची पण ही 100ला 3, 100ला 4 वगैरे आम्ही देतो. कुठल्या या ना हा. माहिती मला. हे काय जे आपण ना सुरमयच येतात ना, म्हणजे या चपट्या सुरमय आहेत. तुम्हाला खायला सांगायला ना ते एकदम याची ना स्किन जी आहे ना एकदम जाड असते, जाम जाड असते. पण ते लोक तुम्हाला साल वगैरे काढून देतात ना बाय, देते ना. आणि सगळी प्रकारची मच्छी तुझ्याकडे भेटते. हो, आणि तुम्ही मार्केट बघा, आज मार्केट थोडं थोडं डाऊन वाटते. म्हणजे खूप कमी लोक आहेत सोमवार. मार्केटमध्ये मच्छी हा, विकायला. सोमवार आहे आज ना, सोमवार आहे, लोकांचे उपवास आहेत. पण आमच्या घरामध्ये माझा थोडी कोणाचा उपवास नसतो, यांचा पण नसतो. मच्छीचं पण प्रोटीन साईडला असतं सुकी ना. मच्छी पण बघा. तुम्हाला एक दिवशी मी सुकी मच्छी सुद्धा दाखवणार आहे. कटिंग करते ना आता, साल काढशील. हो, साल याची काढावी नसते. आणि चला मला आता हात धुवायला लागतो. याचा फक्त स्किन मधला वरचा खौल असतो ना, तोच काढायचा. ते दिसते ना लगेच, खौल काढायलाच लागतात ना. हो. आणि तुम्ही कटिंग बघा कशी भारी करणार आहे ही. इथले करकऱ्या. आता तुम्हाला करकऱ्याची मी कटिंग दाखवते ती कशी करते. चला बघा केवढी भारी कटिंग करते बघ. हे थांब बाय, थांब दाखव. आई किती देणार? कसे पडलेत एकदम फ्रेश, जसं आपलं हलव्याचे तसेच पडलेत. जाम भारी दिसते. सेम हलव्यासाठी पीस पडलेत ना. जरा मोठा तिथं हलवा दिसला असता ना, हो. तर याच्यात पण लोक बसले असते. खायला पण भार लागतो. नाही नसते पसले, कारण की
तो रेषा रेषाचा त्यांना बोलते, ज्यांना नाही माहिती. नाही हलव्यामध्ये नाही पोचते. हलव्यासारखी दिसणार थोडी थोडीशी हो. दिसायला ती बारीक आहे म्हणून समजून येते ना करकऱ्याची आहे. काय बोलते असा रक्त लिकाला ना हां. तर फ्रेश मच्छी. थोड्या टिप्स तुम्ही बघून घ्या कधी पण. जेव्हा पण मी फिश मार्केटला येते ना तेव्हा मी तुम्हाला त्या टिप्स देत असते, तर तुम्ही त्या नक्की ऐकत जा. तर गाईज आता आपण आलोय घरी. आता घरी आल्याच्या नंतर मी तुम्हाला बोलली होती की मी मच्छी घेऊन येते घरी. तर मी घरी आणलेली आहे मच्छी, ती तुम्ही बघितलं तिथं मार्केटमध्ये. पण करकऱ्या घेऊन आलो आपण. म्हणजे काही लोक त्याला किरकिऱ्या पण बोलतात, पण खरं नावाचं किरकिर आहे. आणि हा एकदम टेस्टी लागतो खायला, एकदम तुम्हाला खरं सांगते. आणि याचं एकदम फ्रेश पीस जेव्हा पडतो ना तो एकदम टेस्टी लागतो, मी खरं सांगते. तर आता आपण घरी आलो तर तुम्हाला मी दाखवते फिश. ही बघा करकऱ्या. तर करकऱ्याची मस्त त्यांनी कटिंग एकदम भारी करून दिली. आणि खरं तुला मच्छी एक नंबर फ्रेश आहे. हे बघा असे याचे पीसेस पडलेत सगळे. याच्यापेक्षा मोठा असं तर अजून भारी दिसलं असं. तो हे बघा तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये. तर आता मी तुम्हाला एक ना वेगळी याची रेसिपी दाखवते करून, की करकऱ्या मच्छीची रेसिपी मी कशी बनवते. म्हणजे सगळ्यांची मला वाटते रेसिपी ऑलमोस्ट सेम असेल, पण माझी थोडीशी वेगळी आहे. मी यासाठी कुठली पेस्ट यूज करते आणि त्याच्यामध्ये काय काय टाकते ते. तर चला आता तुम्ही बघायला घ्या की मी करकऱ्याची रेसिपी कशी बनवते एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये. चला चला आता मी तुम्हाला दाखवते किरकिऱ्या मच्छीची आपण कशी काय रेसिपी करतो ते पण आपल्या स्टाईलमध्ये. आणि ते रित्वी पण आले मम्माला बघायला की मम्मा इथे काय करते म्हणून. तर एकदा रित्वीला दाखवून देते. हा जा बाबू जा बाहेर जा. तर चला मी तुम्हाला सांगते की मी याच्यामध्ये एक वेगळा वाटण यूज करणार आहे. जसं की नेहमी आपण खोबरा वगैरे यूज करतो. सॉरी फॉर दॅट, माझा आवाज थोडासा गेला कारण की मी हवेवरून आली ना म्हणून. तर याच्यामध्ये मी यूज करणार आहे आजच्या मसाल्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची मी पेस्ट करणार. आणि त्याचा तुम्हाला दाखवेन तो कसा बनवायचा. आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये मी मच्छी टाकणार. तर मच्छीला अगोदर आपण मॅरिनेट पण करतोय. तर सगळ्यात अगोदर आपल्याला याचं वाटण करायचं. टोमॅटो घेतले 3 आणि 2 कांदे घेतले. ओके. आणि मी थोडीशी लसूण घेतली. तर तुम्हाला मी दाखवते की नक्की करायचं काय आपल्याला. ओके चलो. आणि साहित्यामध्ये घेतलं आपण हळद आणि लाल मसाला, मीठ, तेल एवढंच. चलो स्टार्ट कर. तसं गाईस तुम्हाला मी बोलली ना की मी आता कसं बनवते. ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे. नेहमीप्रमाणे आपण खोबरा वगैरे काही टाकणार नाही. एवढी भेटली कुरकुरी. किरकिरे आहे तो. किरकिऱ्याचं राव. तू किरकिरी आहे, मी नाही किरकिरी, समजलं ना. गो 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 गो. तुझी यांची किरकिरी आहे. तुमचा हा किरकिरा जा. फाईट चला गाईस आता मी तुम्हाला वाटण. बोलली तर बघा. ए का काय पण खोटी बदनामी करतो. मी खरंच विचारले ना. तर चला गाईस तर मी इथे वाटण करून घेते. तर वाटणामध्ये मी कांदा आणि टोमॅटो आहे ना आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे. तर मी एक छोटा पॅन ठेवलाय. आता मी याच्यामध्ये टाकते कांदा. कांदा आणि टोमॅटो आहे मी सोबतच ॲड करणार आहे कारण मला हे एकत्रच भाजायचे. आणि हा वाटण तुम्ही करून द्या ना. आपण एक कांदा टोमॅटो भाजतोय वाटण्यासाठी, तोपर्यंत ना आपल्याला करायचं एकदम मॅरिनेशन. तर तुम्हाला मी सांगते एकदम सिम्पल मॅरिनेशन करायचं याचं. तर याच्यावरती मी टाकते हळद आणि टाकतोय आपण मीठ टाकणार. ओके. हळद आणि मीठ टाकले. आता ह्याला मस्त आपण मिक्स करून घेतोय. तुम्हाला चमच्याने पण तुम्ही करू शकता मिक्स, किंवा अदरवाईज तुम्ही हाताने पण करू शकता. पण रेसिपी थोडीशी वेगळी दाखवली मी तुम्हाला. सेम नाही दाखवली रेसिपी तुम्ही नेहमी दाखवता तशी नाही आहे. हा लाल मसाला आपल्याला साईडला ठेवायचा. त्याचा कुठे रोल आहे तो कुठे यूज करतो तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले ह्याला आपण मॅरिनेट करतोय. आता मी हाताने केलं तर माझ्या हातातून एकदा नेल्स तुटला आहे. सो तुम्हाला तो खूप जमतोय. चला आपण ह्याला हळद मीठ लावून घेऊया मस्त. एकदम भारी. बघा किती फ्रेश आहे, मस्त वाटते ना. हळद मीठ लावले. लिंबू असेल तर लिंबू पण ॲड करू शकता. पण मी लिंबूचा इथे यूज करणार नाही आणि चिंचेचा पण नाही करणार आहे. कारण की मग ऑलरेडी मी इथं 2 टोमॅटो घेतलेत आणि कांदा पण घेतला. हे मस्त भाजून घेऊया आणि मग तुम्हाला सांगते मी वाटण कसं बनवते. आता इथे ना वाटण आपलं हे भाजले आपण मस्त. आता मी ह्या प्लेटमध्ये काढते. कारण का माहिती आहे का, आता याच्यामध्ये मी थोडीशी आहे ना लसूण पण भाजून घेणार आहे. हलकी भाजणार आहे, मी साल नाही काढली याची. हलकी रोस्ट करते, टेस्ट एकदम वेगळी लागणार आहे म्हणून. आणि हे बघा इथं मस्त हा मॅरिनेट झालेला आहे. आता मी तुम्हाला सांगते वाटणामध्ये मी कसं आणि काय टाकणार आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते वाटण मी कसं करते आणि वाटणात काय काय ॲड करणार आहे. ठीक आहे. तर एक कांदा टोमॅटो लसूण मस्त भाजलं आहे चांगलं तेलावरती. आणि ते आता याच्यात टाकतोय आपण. दाखवते मी आता कसं वाटण करायचं आहे आपल्याला. ओके. काय झालं सर तू तिकडं हो ना, तिथं हो. हे बघा आता मी याच्यात सगळं टाकते. काय आज काय वेगळं का? हो वेगळी रेसिपी आहे जशी उपास आहे नेहमी. ना आज. तुम्ही खाणार? मला आवडत नाही तुला खाते. काय नाही उद्या तर खाणार मी. ओके. तर मी काय करते, हा जो लाल मसाला आहे ना तुम्हाला बोलले आपला आगरी कोळी जो मसाला आहे स्पेशलवाला, तो मी याच्यात ॲड करणार आहे आज. चला ॲड करूया.
आणि याची आता ठीक एक पेस्ट बनवून घेऊया. लवकर बनव. येस. मला मी इकडे दाखवते की मस्तपैकी मी असं इथं वाटण करून घेतलं आहे. कांदा टोमॅटोचं वाटण बघा किती भारी दिसतंय. एकदम फाईन टेस्ट आहे. याच्यामध्ये मसालासुद्धा आहे. तर आता तेल ठेवलं आहे गरम करायला. आता आपण जस्ट हा वाटण टाकून द्यायचं. मस्त एकदम आणि खूप खूप सुंदर होणार आहे हा रस्सा. याच्यामध्ये लाल मसाला आहे म्हणून रस्त्याला चांगला कलर येणार आहे. आता मी या वाटण आहे ना जसं पाहिजे ना रस्त्याची क्वांटिटी तेवढं टाकून देते. आता मी याच्यात काय टाकणार आहे माहिती का, वाटण तर झालं आपलं टाकून. आता मी डायरेक्टली याच्यामध्ये ही करकरा माशाची जी फिश तुम्हाला दिसते ही डायरेक्ट मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. तर चला आपण आता मसाला टाकून देऊया. हां जबरदस्त एक नंबर. मस्त मिक्स करूया आपण. खूप छान लागणार आहे. एक नंबर टेस्टी लागणार आहे. कारण जेव्हा कांदा टोमॅटोमध्ये तुम्ही बनवता ना ते अजून छान लागते. की तुम्ही याला नुसती सुट्टी जरी भावली ना तरी पण ती सुंदर लागणार आहे. पण मी याच्यात रसा ठेवणार आहे. तो आता मी याच्यात टाकते पाणी. पाणी जेवढी गरज आहे तेवढंच टाकायचं आहे. आणि याला का कलर तुम्ही बघताय हा कलर ह्याला असाच येणार आहे पण खूप टेस्टी होणार आहे. आता मी याच्यामध्ये मीठ टाकते आणि ह्याला बॉईल व्हायला ठेवते. म्हणजे एक थोड्या वेळेला उकळी येऊन देऊ. नंतर तुम्हाला मी दाखवते रस्सा कसा शिजतो आणि कसा दिसतो पण. ठीक आहे चल. मस्त असा रस्सा रेडी झाला आहे एकदम भारी. आणि मी आज आहे ना मी नाही खाते आज पप्पाला देते कारण की आज आहे माझा बंडे घ्या पप्पा. तुमच्यासाठी गरम 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 चपाती आणि तुमच्यासाठी हा रस्सा एकदम वेगळा केला आहे आज. खाली ठेवू की वरती पप्पा खातील. खाऊन सांगा पटकन कसं झालंय. मच्छी खा डायरेक्ट नुसती चपाती नका घेऊ. मच्छी खा आणि सांगा. मच्छी बघा किती फ्रेश आहे. पप्पाने केवढीशी घेतली पण ती छान. पप्पाला व्हिडिओ का नाही घेत तू? पप्पा ऍक्च्युली पप्पाची तब्येत ठीक नव्हती ना म्हणून मी त्यांना मध्ये मध्ये नाही घ्यायची. पण आता जसं आहे तसं तुला आवडत family नाही ला- ना? नाही 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 काय पण बदनामी नको करू बाबा जा इथून. संध्याकाळी बल्या काय तिला सांगा मम्मी आणि पप्पाला घेत जा व्हिडिओ मध्ये. पप्पा बोलले संध्याकाळी बले आणतोय. काय बल्या मच्छी. तू खा बऱ्याच मला काय लागतं. हे बघ. पप्पाला घेत जा व्हिडिओ मध्ये. हा. गॅस पप्पाला प्यारला जरा तेव्हा व्हिडिओ मध्ये घेत नाही. Oh my God, यार पप्पा आता आता बरे घेशील का व्हिडिओ आहेत. मध्ये? पप्पा आता बरे आहेत. हा घेत जाईल खाली आता. ठेव खाली जेवण घ्या. खाली ठेव ना आपण. ठेव ना खाली.